डेमोक्रेसीन कितें आसा, जी पळय सिंगल लार्जेस्ट पार्टी विन जाता पळय इलेक्शनान, तेजे गव्हर्नराचें काम आसता की त्या पार्टीक आफोवन ताका पयलीं चान्स दिवपाचो आसता सरकार फॉर्म करपाक. लोकांनी मॅन्डेट दिल्ली आसा पळय ती BJP सरकारच्या विरुद्ध मॅन्डेट दिल्ली आसा. लोक विटलेले असले BJP सरकाराक आनी ताका लागून ह्या एकूच मतदाना कडेन कितें आसता, लोकां कडेन कितें आसता लोकशायेन, तेजो राग व्यक्त करप हे इलेक्शनच्या टायमारूच करतात. तशें आज लोकांनी राग व्यक्त करून BJP कशी घरां धाडलेली. तरी आसतना हें केलां पळय हांच्यांनी तें लोकांच्या दृश्टीन लोकांचें सरकार नासतलें. मनोहर पर्रीकर म्हापशेचो आसा, तो बरो एक मुख्यमंत्री आसा, हें सगळें मान्य आसा. म्हळ्यार तेणें जावन सरकाराक फॉर्म करपाक चान्स दिवपाचो नासलो, तेणें सरकार घडोवपाचें नासलें. हे लोक कितें म्हणटा, सरकार BJP सेंटराक आसल्या कारणान गोंय तर काँग्रेसीन सरकार केल्लें, तांकां जाय तसो फंड्स मेळचो नासलो. ही कितें ही लोकांची समजूत ते गैरसमज करतात. आनी काँग्रेसी म्हाका दिसता खंय तरी फाटीं पडली, तेंच्यांनी आपले स्टेप्स बेगीन घेवंक ना. तेंच्यांनी तर बाकीचे विरोधी पक्ष असले पळय, MG आसलो, गोवा फॉर्ड आसलो, तांकां तर कॉन्फिडन्सान घेता जाल्यार आज काँग्रेसीचें सरकार जावंक जाय आसलें अशें सगळ्या लोकांचें मत तेंच आसतलें. हांव सांगता पळय, म्हाका जें दिसता पळय तर लोकांक तेंच दिसता. नाल्यार केन्नाच 9चे आज काँग्रेस 17चेर पावल्ले. 9चे सुद्दां अशें म्हणटा तेंचे 2 आमदार तेंचे काँग्रेसीक गेल्ले, ते 6 वयरसून आज 17चेर पावल्ले. तेन्ना लोकांची तेंच्यांनी मॅन्डेट राखपाची BJPन आनी काँग्रेसीक सांगपाचें तुमी सरकार करा, आमी विरोधान बसता. मनोहर पर्रीकर आतां तुमकां म्हापशें सांगचें जाल्यार मनोहर पर्रीकर म्हापशेचो, तेणें केन्नाच म्हापशें ताणें निवडणूक लडोवंक ना. तो पणजेसूनच निवडूंक लढत आसलो. पूण आतां हांवें अशें आयकलेलें आसा की आमचो जो डेप्युटी CM आसा, जो म्हापशेचो आमदार आसा पळय, तेजी हेल्थ सारकी ना म्हणून तेणें आतां अशें ठरयलां अशें दिसता. म्हाका खबर ना, हांवें अशें खूब जाणां कडसून आयकलेलें आसा की तो ह्या आमच्या म्हापशेच्या आमदाराक राज्यपाल नाल्यार राज्यसभेचो मेंबर करूंक सोदता आनी तो म्हापशाचो सीट खाली करून तो म्हापशासून आज निवडूंक घेवंक सोदता. आतां म्हापशेकारांनी विचार करचें, जो मनोहर पर्रीकर इतकीं वर्सां पणजेसून लडयता, पणजे ताका लोक मानतात, ताका सगळ्या म्हापशांत ताका लोक मानता आनी गोंयांत ताका लोक मानता, हें सगळें बरोबर आसा. तो थंय बरो आसलो, डिफेन्स मिनिस्टर म्हणून तो काम बरें करी आसलो. तरी आसतना ताका कितें दिसलें कोण जाणा, हांगा तर काँग्रेस सरकार तेंचे सगळे रिजनल प्लॅन आसा, तेंच्यांनी सगळें करप्शन केल्लें आसा पळय, सगळें वयर येतलें. हें म्हाका तरी दिसता हें करप्शन तो लिपोवपाक आज आपल्या सरकारान घडयता. ते पळय मतदार आसा, त्या मतदारांनी ह्या निवडणुकीत जे मतदान केलें तें विचारपूर्वक केल्लें आसा, ह्या बद्दल कोणाच्याच मनात शंका आसपाची गरज ना. दुसरें म्हणजे की हें जें कितें मतदान जालां तें मतदान ज्या सरकारान गोंयचेर गेली 5 वर्सां राज्य केलें त्या सरकाराच्या विरोधान आसा. हे तेंचे जे कितें पळय उमेदवार निवडून आयलेले आसात, जे 21 वरसून आतां 13चेर पावले, तेजे वरसून दिसून येता की गेल्ली कितें 5 वर्सांची राजवट जी पळय आसलेली ती लोकांक पसंत नासली. लोक आज हुशार आहात, लोकांक दिसता, त्या पक्षाक सुद्दां दिसलेले आसूं येता की आमी तरेतरेच्यो येवजण्यो लोकांक लागून दिल्यो, लोकांनी ताजो फायदो घेतलो आनी ताका लागून लोक आमकां मतदान करतले म्हणून. पण लोकांक खबर आसा की शेवटी तेंच्या कडेन येणारो पयसो लोकांचोच पयसो आसा म्हणून. आनी ताका लागून ह्या येवजण्यांचो जो कसलोच तरेचो विचार न करता उमेदवारा कडेन पळोवन आनी पक्षा कडेन पळोवन लोकांनी मतदान केलें. ह्या मतदानांतल्यान एक आमी धडो घेवंक जाय तो असो की लोकांनी ही त्रिशंकू अशे तरेची जी अवस्था विधानसभेची केल्या, ताच्या फाटल्यान कितें हेतू आसा जनतेचो हें कळपाक आतां तरी मार्ग ना. 13 सीट BJPचे येयले, लोकांनी जो कौल दिला तो पार्टीन स्विकारलेलो आसा. आनी एट द सेम टायम आमी लक्षांत घेवपाक जाय की खंयच्याच पार्टीक क्लियर मेजॉरिटी लोकांनी दिवंक ना बहुमत सरकार करच्या खातीर. आनी एक हंग असेंब्लीचें चित्र आमकां पळोवपाक मेळटा. तर अशा परिस्थितीन काही पक्ष, थोडे 2 रिजनल पार्टीज आणि काही अपक्ष आमदार जे निवडून येयल्ले, तेंच्यांनी एक विचार केलो की गोंयच्या विकासा खातीर आणि एक स्थिर सरकार दिवच्या खातीर तांकां अशें दिसलें की जे आमचे सद्याचे केंद्रीय रक्षा मंत्री आसा आनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांच्या नेतृत्वा सकयल जर सगळे जाण एकठांय येयले जाल्यार एक गोंयचो एक जलद विकास, कारण तेंच्यांनी आपल्या नेतृत्वाची क्षमता आणि विकास करण्याची गती हेच्या पयलीं मुख्यमंत्री आसतना सगळ्यांक दाखयल्ली आसा. तेन्ना तेंच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून जेन्ना बाकीच्या पक्षांनी आणि अपक्षांनी पाठिंबो देणारी पत्रां दिली
तेन्ना बहुमत स्थापन जाता आणि त्या प्रमाणे राज्यपालान आता आमच्या मनोहर भाईची नियुक्ती केल्ली आसा मुख्यमंत्री म्हणून आणि शपथविधी जावपाचो आसा. म्हाका दिसता एकंदर परिस्थिती पळयली जाल्यार आमी ही जी घटना घडल्या त्याचे स्वागत करपाक जाय आणि एक स्थिर सरकार मेळचें म्हणून जो विचार करून हे लोक फुडें सरलेले आसा तांकां हांव सुयश चिंतिता आणि जनतेची त्यांच्या कडसून भाईच्या नेतृत्वा सकयल अशीच बरी सेवा जावची आणि गोवा राज्य विकासाच्या मार्गार अशेंच फुडें वचचें अशें हांव देवा कडेन मागता. पॉलिटिक्स आसता ती अशें म्हटलें वयता की पॉलिटिक्स इज ऑलवेज डायनॅमीक, पॉलिटिक्स स्टॅटीक केन्ना आसना. आणि दुसरें एक फेमस एक राजकारणा बद्दल म्हटलें वयता की द लास्ट वर्ड इज नेवर सेड इन पॉलिटिक्स अँड नोबडी इज अ परमनंट एनिमी. सो परिस्थिती जी आसता त्या परिस्थिती प्रमाणे जे कितें समीकरण जाता त्या सिच्युएशनाचो जर विचार केलो जाल्यार पक्ष एक गोंयच्या राज्याच्या बऱ्या खातीर बाकीचे आपापले जे डिफरन्सीस आसा काही आयडियोलॉजिकल डिफरन्सीस सुद्दां आसूं शकता त्या खातीर काल आमच्या नेत्यांनी म्हटलां की खंयचेंय सरकार फुडें व्हरतना जे सगळे घटक एकठांय येतात, पार्टी येता, अपक्ष येता, तेंच्यांनी बसून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम चॉकआउट करचो पडटलो आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आदाराचेर वाटचाल करची पडटली. जे वादग्रस्त मुद्दे आसा समजा एकमत जावं शकना ते मातशे सायडीक दवरून ज्या गोष्टींचेर एकमत जाता आणि विकासा खातीर सगळ्यांचे विचार घेवन ते कॉमन मिनिमम प्रोग्रामा प्रमाणे फुडें वयचे पडटले. ज्या प्रमाणे लोकांनी पहिले म्हणजे गोव्याच्या लोकांक हांव धन्यवाद म्हणटा की त्या लोकांनी जे भ्रष्ट सरकार यू टर्न सरकार आसले त्यांच्या विरुद्ध वचून तांकां जे तेंचे 8 मिनिस्टर इन्क्लुडींग CM आणि कॅबिनेट मिनिस्टर तेंचे तांकां हारयल्ले आसा. याचो अर्थ की जाता की लोकांक हे सरकार नाका, लोकांक BJP नाका. पण अशा तरेन हे जे सरकार आशिल्ले BJPचे सरकार कारण तेंच्यांनी सरकार चलोवन आनी डेमोक्रेसी केन्ना पाळोवंकूच ना. पण गोंयान ते 21सांसून जेन्ना 17 येतात 9 येतात 13 तेन्ना त्या 13 घेवन आनी बाकीच्यांक कितें तरी आपले मोठे हे दाखोवन हे दिता ते दिता म्हणून दाखोवन आनी सरकार फॉर्म करता. एक्चुअली म्हणजे हे लिडरशिपान पर्रीकारान हे सगळे लिडरशिपान सरकार पयलीं केल्ले आनी आतांय केल्ले. एक्चुअली जेन्ना तेजे मिनिस्टर जे करप्ट मिनिस्टर आनी बाकीचे आसले तांकां नाकारला तेन्ना तेची रिस्पॉन्सिबिलिटी जाता की तेणी रिजायन दिवचें. आनी जेंची लार्जस्ट पार्टी जी काँग्रेस आमची आसा तांकां 17 येयल्या आनी एक इंडिपेंडंट धरून 18 अशें धरून तांकां फॉर्म करपाक चान्स दिवपाक जाय आसलो. पण आयज आमी पळयता की सेंटराचो पावर यूज करतात, पयशांचो पावर यूज करून हे सरकार घडोवंक सोदतात आनी परत पर्रीकार म्हणटा आपूण हांगा येता. म्हणजे हे एक्चुअली भारताच्या संविधानान हे फर्स्ट टायम घडटा आनी गोंयान तरी फर्स्ट टायम घडटा. हेच्या पयलीं सरकारां येयल्ली अशेंच हे जाल्ले पण आमचे सेंटरान सरकार आसतना सुद्दां केन्ना अशें इंटरफियर जावन हे करूंक ना. तेंची लार्जस्ट पार्टी आहा तांकां चान्स दिवन पळोवपाचो आनी जायना जाल्यार मागीर हे करपाचो. पण हेचो अर्थ की तुमी सगळ्यांक जो फोर्स लावन आनी सगळ्यांक जे लॉलीपॉप दाखोवन जे सरकार केला हे बरोबर न्हू. आनी ते गोंयचे सरकार आनी गोंयचे जे लोक आहात ते तांकां परत बुद्ध शिकयतली. टायम येतलो ज्या टायमार पीपल वॉन्ट चेंज. एक्चुअली पीपल आतां जाय धरली चेंज पण थोडे हे आप म्हणटा पळय आनी कितें म्हणटा जे फंडेड बाय BJP ताका लागून थोड्यांचो डिफीट जाल्लो आसा. नाल्यार आमचे ऑलमोस्ट 25-26 येतले आहले कारण थोडे जाण वास्को म्हणटा तो 148 मतांनी हरला, मागीर कुठ्ठाळे हरला आमचे 500 मतांनी.
अशें धरून चलया की फुडें पण हे सरकार मूळ टिकचें ना आनी पर्रीकरान लोकांक ग्रांटेड घेवंक जायना कारण आमी आमचो देश आनी आमच्या अख्ख्या जगाक जेन्ना भारताक पळयता तेन्ना डेमोक्रेटिकली पॉवरफूल कंट्री म्हणून पळयता हेंच्यांनी घात केल्लो आसा. सरकार फॉर्मेशनाचेर जर तुमचो प्रश्न आसा तेजेर उलोवपाक गेले जाल्यार इट इज अ डेमोक्रेटीक प्रोसेस. कोणा कडेन नंबर आसा 20च्या वयर किंवा मेजॉरिटी जेच्या कडेन आसा ताका त्या खंयच्या पक्षाक किंवा घटकाक सरकार फॉर्म करपाक रायट आसा. त्यामुळे सरकार स्टेबल उरतले काय ना ह्या विशयाचेर म्हाजी प्रतिक्रिया दिवंक शकता हांव. हितून म्हाका तरी दिसता की खंय तरी जेन्ना 10 निर्दलीय आमदार तशेंच बाकीच्या घटक पक्षा बरोबर जेन्ना सरकार फॉर्मेशन करता भाजप तेतून त्या 10 आमदार कॉन्स्टिट्युएन्सी पैकी कांय न्ही म्हणल्यार 8 कॉन्स्टिट्युएन्सीनी BJPचे सक्रिय कार्यकर्ते आसा आनी त्यामुळे कार्यकर्ते जर बऱ्या डिसिप्लिनान जर वागात जाल्यार हे समीकरण सक्सेसफूल उरतले. नाल्यार खंय तरी जशें फाटल्या MGच्या भाजपाचें जे सरकार जाल्लें आनी ते बिनासले लास्टाक 4.5 वर्सांनी तेजे तसो प्रोसिजर जावचो न्ही म्हणून कार्यकर्त्यांनी तेजेर लक्ष दवरपाक आसूंक जाय भाजपाच्या. आनी आफ्टर ऑल जर पळोवपाक गेलेले काँग्रेस 17चेर आसा. काँग्रेस 17चेर आसल्यामुळे काँग्रेसीक 4 जाण कोण जर तुटून वचपाक फुडाकार घेतलो जाल्यार परत सरकार डॅमेज जातलें. कितले जाण पळयतात नंबर प्लेट नासतना भुरगे आतां पळय काँग्रेसीक हांगा 17 आसा. सो बिसायड दॅट BJP गव्हर्मेंट फॉर्म करा त्या संदर्भात कितें सांगता? हय अशें दिसता की लोकांचो विश्वास BJPचेर आशिल्लो फक्त हांगा युती जाली ना त्या कारणान म्हाका दिसता हांकां BJP कमी हें मेळ्ळो 13 ती मेळ्ळी. तरी आसतना सुद्दां बाकीचे पक्ष आसा तांकांय विश्वास BJPचेर आसा म्हणून तांचेर BJPक घेवन एकूच अशें आहा की मनोहरभाई पर्रीकराचेर विश्वास सगळ्यांक आसा त्या खातीर तांच्यांनी स्थिर सरकार दितले म्हणून विश्वास आहा म्हणून तांकां तेका दिल्लो आसा. आर यू हॅपी विथ दीस गव्हर्मेंट? अशा प्रकारचो गव्हर्मेंट जाता ताका तूं हॅपी आसा? आतां नरवा खंयचेरो म्हणटा केन्ना जे बरें दितले अशी आशा आसा म्हणून आमी तांचे पळोवया एक कितें स्टार्ट करता ते. नमस्कार, तुम्ही बघत आहात इन गोवाचा हा विशेष कार्यक्रम आणि आपण प्रतिक्रिया घेतोय लोकांच्या, गोव्यातल्या सामान्य जनतेची आपण प्रतिक्रिया घेतोय. सध्या गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. निवडणुकीचा निकाल जसा धक्कादायक आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर काँग्रेस आणि भाजप ह्या दोन्ही पक्षांना अजून तशी बघायला गेले तर बहुमत मिळालेलं नसल्यामुळे त्यांना आता इतर लोकांचा टेकू घेऊन सरकार स्थापन करावं लागणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू असताना भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. एकंदरीत या विषयावरती सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय ते आम्ही जाणून घेतोय. आज आमच्यासोबत इथे आम्ही काही लोक जमलेले आहेत तर त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. तर तुम्हाला काय दिसते की काँग्रेसला 17 जागा मिळालेल्या आहेत, भाजपला 13 जागा मिळालेल्या आहेत, तरीसुद्धा भाजपने सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे आणि गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांना घेऊन हा सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस तयार केलेला आहे. कितपत तुम्हाला बरोबर वाटतं? परफेक्ट आहे, योग्य आहे, अतियोग्य आहे. जे केलं ते बरोबरच आहे, केलं ते रास्त आहे आणि ते करणं हे गोव्याच्या जनतेसाठी भागपण केलं ते अतिउत्तम आहे. बरोबर आहे. पण गोव्याच्या जनतेनं बघितलं तर भाजपला नाकारले जवळजवळ 13 सीट फक्त दिलेले आहेत. 17 जागेवर तर त्यांनी काँग्रेसला दिले. मग कसं ते बरोबर आहे? सीटवरती नाही, ॲक्च्युली वोटिंग पर्सेंटेज काँग्रेसची कमीच आहे. आज BJPपेक्षा वोटिंग पर्सेंटेज काँग्रेसची आजही कमी आहे. पण आपल्या लोकशाहीमध्ये जर बघायला गेलं तर ज्याच्याकडे जास्त सीट आहेत तो दावा करतो पहिल्यांदा. प्रधानमंत्र्यांनी सांगितले ना काल सर्व मताने, तो सर्व मत घेतो, तो कौल आहे ना, जनतेचा कौल तसाच आहे. एक 13 संख्याबळ आहे त्यांचं आणि काँग्रेसचं 17 आहे. तरीसुद्धा भाजप पुढे सरलेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. अशा प्रकारचे सरकारची स्टेबिलिटी काय असेल? स्टेबिलिटी म्हणजे फक्त पर्रीकरवरती स्टॅबिलिटी अवलंबून आहे. कारण जोपर्यंत पर्रीकर आहे ना तोपर्यंत गव्हर्नमेंट स्टेबल राहणार. पर्रीकरांवरती देशाची एक मोठी जबाबदारी संरक्षण मंत्री पदावरती आहेत आणि आता ते सोडून त्यांना गोव्यामध्ये मुख्यमंत्री पदावरती बोलवलं जातं अशी अट घातली जाते त्यांच्या मित्रपक्षांकडून. तर त्या प्रकारे त्यांनी तिथलं पद सोडून गोव्यात येणं हे कितपत योग्य वाटतं? त्याने केलेलं आहे ते योग्य आहे. कारण
त्याचं पूर्वीपासून गोव्यावरतीच जास्त लक्ष होतं, कारण गोव्याचं डेव्हलपमेंट पर्रीकरच्या हातानेच झालेलं आहे. नाहीतर याच्यापूर्वी जे गव्हर्नमेंट आले त्यांनी काही डेव्हलपमेंट केलेलं नाही. बरोबर, एक्झॅक्टली, करेक्ट. पण पर्रीकर व्यतिरिक्त भाजपमध्ये आणि कोण तुम्हाला वाटतो का की तो नाही, just- नाही, नाही, कोणीच स्टेबल नाही. फ्रान्सिस डिसोजा किंवा ह्यांनी जर फ्रान्सिस डिसोजा सुद्धा आता त्याची हेल्थ बरोबर नाही, ओके त्याच्याकरता तो हे एवढं टेन्शन घेऊ शकत नाही. बरं. आणि रोहन बाबनी आणि विजय सरदेसाई यांनी दिलेला पाठिंबा हा तुम्हाला काय वाटतं की त्यांनी काँग्रेसकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे तिकडे जायला अपेक्षित होतं की हे दिलंय ते बरोबर आहे? त्यांनी जे दिलेलं आहे ते बरोबर आहे. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर. 100% काहीच चुकलेलं नाही त्यांचं. काहीच चुकलेलं नाही. कारण आम्ही बीजेपी तरी असताना जे त्याने हे केलेलं आहे ते योग्यच आहे. योगच आहे. कारण अटल बिहारी वाजपेयीने 13 पक्ष सांभाळले, 13 पक्ष आणि 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण केली. त्याच प्रकारचे आमचे पर्रीकर आहेत, ते व्यवस्थित सांभाळतील आणि गोव्याचा विकास व्यवस्थित करतील हे आम्हाला माहिती करणारच. आणि खरंच मोठं विकास त्यांच्यामुळे झाला गोव्याला, हे आम्ही सांगतो. जे आता ब्रिज आहे ना, जुवारी गालजीबाग तळपण ब्रिज, हे मोठे मोठे जे हे सर त्याच्या कारकिर्दीमुळे झाले, यांच्यामुळे बीजेपीमुळे. आणि त्याचा एमच तसा आहे, इज ऑल द टाइम फॉर द इंटरेस्ट ऑफ द गोवा. असे कोणीच नाही काँग्रेसमध्ये, नाही तर नाही तर एवढा मोठा पोस्ट इकडे आले नसते ते. त्यामुळे त्याला डिमांड आहे, पब्लिक कॉमन लोकांचा डिमांड आहे की त्यांनी इथे यावं, लिडरशिप करावी गोव्याची. अच्छा अच्छा. हो, आम्हाला डिफेन्स मिनिस्टर फॉर द नेशन, पण बिहार इंटरेस्ट आणि त्यांचंही आमचा माणूस गोव्यावरती तेवढंच त्यांचं प्रेमही आहे. ते जरी दिल्लीला असले, दिल्लीची कामं आपली व्यवस्थित 2.5 वर्ष त्यांनी केली, गोव्यावरती लक्ष ठेवूनच केलेली. बीजेपी येयला म्हणून आता आमकां मातशें बरें दिसता. आतां रोहनान ताका सपोर्ट केला म्हणून आता बरें आहा. आतां बीजेपी आता फुडें कितें करतली ते पळया. इतकें आतां बरें केल्लें आहा, अजून पर्यंत डेव्हलप तरी जाला. इतक्या वर्सां काँग्रेस असली तितून काय पळोवंक शकनासले आमी. आतां हितून तरी दिसता बीजेपी कितें फुडें करतली आनी कितें करतले कळ्ळें. आतां आनी पळया आनी कितें आहा तें. बीजेपीन जे डिसिजन घेतलं की सगळ्यांक घेऊन गव्हर्नमेंट स्थापन करपाचे कमी असताना, हे त्यांचे डिसिजन घेतले तर ते स्टेबल गव्हर्नमेंट देऊ शकता. ते दिवं शकता. पर्रीकर मात रावत जाल्यार डिफेन्साक आसलो तो हांगा येवप म्हणल्यार एक कितें तरी व्हडलें तेणें चिंतून येयला. बरें मेळटलें, कितें तरी डिसिजन बरें मेळटलें अशें ना.